पांढरी शुभ्र मौसूद जाळीदार इडली बघा ना, तुमचा विश्वासच बसणार नाही. ही उपवासाची इडली आहे आणि अगदी झटपट अशी 15 मिनिटात ही तयार होते. तर त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी भगर किंवा वरई, पाव वाटी साबुदाणा घेऊन याचं जाडसर पीठ तयार करून घ्यायचं अशा प्रकारे. आता यात सारख्या वाटीने अर्धा वाटी दही, अर्धा वाटी पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता जे बॅटर तयार झालं ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये ना थोडंसं हिसळून मिक्सरचं भांडं पाणी आणि मीठ घालून चांगलं मिक्स करायचं. झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं भिजू द्यायचं. आता चटणीसाठी मिक्सर जार मध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडंसं दही, मीठ, साखर आणि पाणी घालून याची चटणी बनवून घ्यायची. आता इडलीच्या पात्राला तेल लावून छान याला ग्रीस करून घ्यायचं. तोपर्यंत आपलं इडलीचं बॅटर छान मुरलं. यात इनो घालायचा. ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं. छान याला मिक्स करून घ्यायचं. नंतर इडलीच्या पात्रामध्ये थोडं थोडं करत हे बॅटर घालायचं. लो टू मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटांसाठी या इडल्या वाफवून घ्यायच्या. नंतर बाहेर काढून थंड करायच्या. थंड झाल्या की इडली पात्रातून इडली काढून घ्यायची. मस्त अशी पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार झाली. चटणी सोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा.